लाल लाल कलरची बांगडी. कुठे निघालोय आपण? आम्ही निघालो हळदीला. कुणाच्या? गीते बहिणीच्या मुलीच्या. चला तर आपण हळद बघू. हळदीला जाऊ. आणि चला तर मंडळी, आम्ही आलो गीते बहिणीच्या मुलीच्या हळदीला. पडिले लॉन्स फ्रॉम लातूर. मग चला आमच्या सोबत तुम्हीही हळदीचा आनंद लुटा. खूप आणि खूप अप्रतिम हळद होणार आहे असं वाटते. चला बघूया. हे पहा, स्टेजवर चालू झाला आमचा धिंगाणा. धिंगाणा नसतो पण धिंगाणा असतो, पण हा आनंदाचा धिंगाणा असतो बरं का. ह्या धिंगाण्याला कुठलीच सीमा नसते. सागरासारखी अथांग पसरलेला हा धिंगाणा प्रेमाचा खूप आणि खूप आनंद देऊन जातो. हे पहा, आम्ही सगळ्या फ्रेंड्स मिळून नवरदेव नवरीला, प्रणाली आणि संतोषला हळद लावायला स्टेजवरती आलो. गीते वहिनीचा स्वभाव इतका वेगळा आहे ना. त्यांनी म्हणजे माझे नातेवाईक, माझं आमकं माझं तमकं नाही, चला या सगळेच या, या तुम्ही या, तुम्ही या, तुम्ही या, सगळेच या, आमचे होऊ द्या, आमचे लावू द्या, असं बिलकुल गीते वहिनीचं म्हणणं नव्हतं बरं का. आम्ही अगोदर येऊन खुर्चीमध्ये बसलो होतो याच्यासाठी की त्यांचे सगळे नातेवाईक होऊ द्यावं, मुलीकडले मुलाकडले, नंतर आम्ही लावावं. पण गीते वहिनीनं हाक मारून घेतल्या आणि हळद लावायला चालू झाली. हे पहा, हे आमची फराह खान. कशी आहे माझी हिरोईन बघा. सगळ्यांना शेट्टे वहिनीनं तर असलं तोंड रंगवलं माझं, बापरे. आणि आमच्या अमिताभ बच्चन शेट्टे वहिनी म्हणजे आमचे काही लंबोजी. त्यांना कशी लावायची हळद सांगा बरं, बापरे. करा करा. काय ती एन्जॉय, काय ती मस्ती. धोत्र्याचं पूर. आणि जेव्हा आम्ही असा डान्स करत गाणे म्हणत होतो ना, त्यावेळेस कॅमेरामन भैया सुद्धा आमच्याकडेच फिरू यायला लागले. मग निघालो आम्ही स्टेजवरी गेले असताना मंडळी, हे गाणं तुम्हाला मी ऐकू घालू शकत नाही का, तर ह्या गाण्याला कॉपीराइट येतो. मग गाणं कोणतं आहे तुम्हाला माहिती आहे ना. मागे एका कार्यक्रमामध्ये ह्या गाण्यावरती आम्ही डान्स केला आणि ते गाणं मी तसंच ठेवलं, पण यूट्यूबला ते काय माहिती नाही, पण ते गाणं चालत नाही. ते गाण्याला कॉपीराइट आल्यामुळं मला तो व्हिडिओ पूर्ण डिलीट करावा लागला होता. म्हणून मी गाणं न ठेवता तुम्हाला मी नुसता डान्स आणि मस्ती दाखवणार आहे. बघा किती आनंदी आहेत ना. नवीन संसाराची सुरुवात करणारे हे नवदाम्पत्य किती आनंदी आहे. आणि प्रेमात आनंदात एवढं मग्न होऊन गेलंय की कोण कुणाकडं काय कसं नाचतंय ह्याचं भानच नाही. फक्त एन्जॉय करतोय बास, एवढं चाललंय. आमच्या नवरदेवाला थोडा ठेका जमला नाही, पण आमच्या नवरीनं मात्र सगळं आवरून सावरून घेतलं. बघा कसं लगेच दोघांनाही एकरूप होऊन एकमेकासोबत मस्त ठेका आणि ताल धरला आणि आयुष्याच्या आनंदमय संसाराला सुरुवात केलेली आहे आमच्या प्रणालीनं आणि संतोषनं. हे पा, आम्ही तर एवढे मस्ती केलो मंडळी की असं वाटलंच नाही की आता म्हणजे ते शब्द पण म्हणू नये, सो तुम्ही समजून घ्या. पण आम्हाला इतका आनंद आला. गीते वहिनीनं एवढी प्रेमाची आणि आपुलकीची वागणूक दिली प्रत्येकालाच बरं का. नाते असतील, मैत्रिणी असतील, मुलाकडले पाहुणे असतील, त्या सगळ्यांना. आणि आमचे हे त्याच्यात फराखान असली भारी स्टाईल मारायली का नाही, बापरे. आमच्या फराखांचं गोष्टच न्यारी मंडळी. लातूर म्हणतात ह्याला पिल्लू, लातूर नाद करायचा नाही, लातूरकर म्हणतात. हे पा बघा कसला डान्स, कसली मस्ती, कसलं एन्जॉय. आमचं खूपच मस्त झालं बरं का. आणि मग जेव्हा नवरदेव नवरी करायले त्यावेळेस आमचा मी एक बाजूला ठिय्या मांडला.
मस्त पैकी. तरी पण आम्हाला इकडं ओढून आणले. म्हणलं चला मुलांना थोडंफार डान्स करू द्यावं, नवरा नवरीला पेस द्यावा आणि बाजूला डान्स करा म्हणून आम्ही तिकडे गेलो. पण आम्हाला तिकडून परत ओढून आणले इकडे. हे बघा आमचं आम्ही बाजूला मस्ती करत होतो चौघी जणी. पण कॅमेरामॅन एवढे कॅमेरामॅन तर चांगले होते बापरे. बोलवावर हाक मारा तर लागलंच नाही. 5-7 कॅमेरामॅन होते. त्यांनी पळत 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 जिथं असा माहोल दिसला, मधमाशाचं पोळं दिसलं की पळत तिकडं धावत गेलेले. इतकी सुंदर कॅमेरामॅन सुद्धा होते. त्यांचं सुद्धा कौतुक करून तेवढं कमी आहे बरं का. नाहीतर एक एक कॅमेरामॅन नुसता नवरा आणि नवरी आणि तिथंच राहतो असं नाही बरं का. बिलकुल नव्हतं. खूप छान कॅमेरामॅन होते. आणि हे पण चालू झाली आमची अजून नव्यानं मस्ती. आम्ही तिकडं करू लागतो तर तिकडून आम्हाला ओढून इकडं आले. तसं नाही म्हणले, आमच्यासोबत सगळ्यांसोबत करायचं म्हणून हे परत रिटर्न आम्ही इकडं आलो तर मस्तपैकी नवरा नवरीचा डान्स चालू होता. त्यात आम्ही पण मिक्स झालो लगेच. इतका सुंदर प्रणालीनं डान्स केला बघा मंडळी. आणि हे पा मस्ती आमची इकडं अजून परत चालू झाली. काय तो आमचा ताल, काय ती आमची ऍक्शन, काय ती आमची स्टाईल, काय तो आमचा रुबाब. नाद करायचा नाही. नाद खुळा म्हणतात ह्याला, नाद खुळा. बघितलं लगेच आम्ही इकडं मुलं नाचला आले. खाली बसून डान्स करणार तो तर लगेच आम्हाला बोलवायला आले. म्हणजे तिथं नाही करायचा, सगळ्यांसोबत करायचा. एन्जॉय मस्ती सबके साथ. परत अजून आम्ही सगळेजण एकत्र आलो. एवढी मजा, एवढी मस्ती केली ना बाप. कधी 12 वाजले आणि कधी 2 वाजले कळालंच नाही. कारण त्यात प्रेम आपुलकीच तेवढी. टाइम कसा आणि कधी गेला हे कळालंच नाही. हे पा आम्ही थोडं म्हणजे आता चला त्यांचे नाते आहेत, नाचते, एन्जॉय करते, आपलं पण बाजूला बसा म्हणलं की नाही कुणीतरी बोलवायला आलंच. आणि हे पा इथं तर एवढी मजा. अरे बापरे. एक करायला तुम्ही ऐका, तुम्हाला रेल ऐकू घालते. खंडेरायाच्या लग्नाला बाणू नवरी नटली, आता बाई सुपारी फुटली. नवरी नटली, आता बाई सुपारी फुटली. से पहा आमची प्रणाली. आणि आम्ही याला म्हणतात मजा, मस्ती, एन्जॉय आणि लग्न. नाहीतर काय जणायचं मी माझी मका. एवढी मस्ती केलो ना बापरे. आणि आम्हाला प्रणालीनं सुद्धा तेवढाच साथ दिला. नवरदेव सोबत असताना कसं नवरदेवाकडे लक्ष नाही किंवा नवऱ्यासोबत नाचणं असं काही नव्हतं. चला मग दुसरा दिवस उजडला, आता लग्नाला आलोय मंडळी. हे पहा लग्नाची सुरुवात झालेली आहे. मंगळाष्टिका पण ऐका. शुभया ठावरी प्रणाली संतोष ससावरी सुख शांती से ज्ञानगुणाची वसनी हातावरी अंते पाठातून वधुवे अंते पाठातून वधुवे काली आदिशा शुभमंगला सावधान शुभमंगला लग्न लागलेलं आहे मस्तपैकी. खूप सुंदर आणि छान पद्धतीनं आपल्या संस्कृतीच्या
पद्धतीनं लग्न लागलेलं आहे प्रणालीचं आणि संतोषचं. आम्ही खूप खूप सुंदर अप्रतिम लग्न पाहिलं. खूप छान सगळं होतं लग्नामध्ये. नवरदेव नवरी सगळेजण, एवढं मंडप तर खचाखच भरलेला होता. कार्यालय मंडळी, अरे बापरे. लगेच हे आमची स्टेजवर जायची पण लगबग चालू. आम्ही नवरदेव नवरीला मस्तपैकी बुके दिला अशा प्रकारे. आणि हा पूर्ण आमचा मैत्रिणीचा ग्रुप पहा. ह्या एवढ्या आमच्या मैत्रिणीचा ग्रुप आहे. सगळेजण एकत्र स्टेजवर आल्यावर सगळे नवल करायले. हा साईद आमचा ग्रुप आहे बघा. आणि त्यात आम्ही आमचा मदर्स डे पण साजरा केला. हे सर्व मदर्सला माझ्यातर्फे म्हणजे सरस्वती धुमाळतर्फे मातृ दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. बघा. आणि इथं आमची कमेंट काय चालू झाली माहितीये का, आम्हाला जेवण देणाऱ्यांनी शिरा दिला नाही, पापड्या दिल्या, चिटक्या दिल्या. हसलो आणि आमच्या फराखान गपकुटं बसल्या. त्यांना मागितलं आम्हाला शिरा दिला नाही, आमचं दिलं नाही म्हणून. ते एसी हॉलमध्ये. चला बाबा मंडपात जेव म्हणतात. नाही म्हणजे एसी हॉलमध्ये आले. एसी हॉलमध्ये जेवायला वाढणारे तोंडालाच बघायला नुसतं. तरी काही जेवायलाच वाढलं नाही. जेवण करून आलो आणि मग भाऊजी आले आम्हाला घ्यायला. आणि सोबत गप्पा झाल्या मस्तपैकी. आणि आम्ही अशा प्रकारे गित्ते वहिनीच्या लग्नाचा स्वाद खाण्याचा, लग्नाचा अप्रतिम घेतला. मनपूर्वक मन भरून घेतलेला आहे. आणि अशा प्रकारे मंजूला माशी चावली होती ती बघून आम्ही निघालो.